नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण मार्च 2026 मध्ये मीन राशीसाठी होणारे ग्रहगोचर आणि संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्यग्रह राशी सुस्पष्ट स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास, सहनशीलता आणि नेतृत्व गुण वाढतील. तर शनी ग्रहाच्या सावधगिरीमुळे काही विलंब, अडथळे आणि मानसिक तणाव जाणवू शकतात. तथापि बृहस्पती ग्रहाचा अनुकूल प्रभाव आर्थिक संधी, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी अत्यंत लाभकारक ठरेल. या ग्रहगोचराच्या आधारे आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात नवीन संधी, सर्जनशील प्रोजेक्ट आणि जबाबदारीची वाढ दिसून येईल. तुम्ही आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळवू शकता. काही वेळा टीममध्ये मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सुसंवाद, व्यावहारिक दृष्टिकोन आणि संयम महत्त्वाचे राहील. व्यवसाय विस्तारण्यासाठी नवीन क्लायंट किंवा प्रोजेक्टमध्ये सहभाग लाभकारक ठरेल. आर्थिक स्थितीत बुध आणि बृहस्पती ग्रहांच्या योगामुळे नवीन उत्पन्न स्त्रोत, बोनस, गुंतवणूक संधी, आर्थिक स्थैर्य आणि बचत वाढण्याची संधी दिसून येईल. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेटिंग, खर्चांवर नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन आवश्यक आहे. जुनी देणी किंवा कर्ज असल्यास त्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा. आरोग्यासाठी मार्चमध्ये पचन संदर्भात, स्नायू संदर्भात, पाठे संदर्भात, काना संदर्भात त्रास होऊ शकतात. अनियमित झोप जाणवू शकतात. योग, प्राणायाम, हलका व्यायाम आणि संतुलित आहार यावर लक्ष ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा निसर्गात चालणे उपयुक्त ठरू शकतं. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासातील नवीन पद्धतीचा फायदा वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्टमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. शनी ग्रहामुळे काही विषय, टास्क पूर्ण करण्यासाठी विलंब किंवा अडथळे येऊ शकतात, त्यामुळे वेळेचे नियोजन, नियमित अभ्यास आणि रिव्हिजन अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती, बृहस्पती ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे घरातील नातेसंबंध मजबूत राहतील आणि घरातील वातावरण आनंददायी राहील. तथापि शनी ग्रहामुळे काही वेळा गैरसमज, ताण किंवा वाद येऊ शकतात, त्यामुळे संवाद साधताना संयम, सहनशीलता आणि प्रेम आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही उपाय सांगते आहे. मीन राशीसाठी मार्च महिन्यात अंमलात आणता येईल असे काही उपाय. 21 वेळा आपल्याला सूर्याला नमस्कार करायचा आहे. पूर्वेकडे तोंड करून सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं आहे. उत्तरेकडे आपल्याला एक झाड लावायचं आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा, घरात शांती राहील. घरामध्ये काही शुभ कार्य घडून येण्याचे चान्सेस असल्या कारणाने घरामध्ये काही शांतीपाठ करून घेणे गरजेचा ठरू शकतो, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायातील अडथळे टळतात. मंगळवारी आपल्याला गणपतीला लाल फुल व्हायचे आहे, त्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात आणि शुभ संधी प्राप्त होतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला आपली राशी माहिती नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ टाकू शकता. आम्ही आपल्याला मोफतमध्ये आपली राशी कळवू. श्री स्वामी समर्थ.